इको फ्रेंडली राखी साजरी करण्यामागचा जो उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये बहीण भावाचं नातं घट्ट जसं होतं आणि त्याच्यातून एक कुटुंबाचं ऋणानुबंध निर्माण होतं, तशा पद्धतीने आम्हाला निसर्गाचा ऋणानुबंध निर्माण झाला पाहिजे. कारण या जगामध्ये, भारतामध्ये आता पर्यावरणाचा खूप विचित्र परिणाम व्हायला लागला. एल निनोचा इफेक्ट व्हायला लागला. ऑगस्ट महिना संपलाय, पाऊस पडा नाही आणि भविष्य काळातील पिढ्यांना जर आपल्याला काहीतरी देणं द्यायचं असेल तर काही झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही. झाडं लावलं तर पावसाचं प्रमाण वाढणार आहे. झाडं लावलं तरच खऱ्या अर्थाने निसर्ग टिकणार आहे. झाडं लावलं तर पर्यावरण टिकणार आहे. कारण 26 सप्टेंबर 2026 पर्यंत पृथ्वीचं भवितव्य धोक्यात आहे आणि आपण एकदम धोक्याच्या पातळीवर असताना आमच्या समोर असणारे 2-2.5 हजार जे विद्यार्थी आहेत ते तरुण आहेत आणि यांच्या मनावर जर आम्ही वृक्ष लागवडीची चळवळ त्या ठिकाणी बिंबवली तर त्याच्यामधून आम्हाला एक चांगल्यापैकी फलित निर्माण होईल. आणि माझा आतापर्यंतचा अनुभव आहे की 28 वर्ष मी एनएसएस सांभाळत असताना 82,000पेक्षा अधिक झाडं त्या ठिकाणी लावली गेली आणि त्याचा परिणाम म्हणून आज उंदरगाव सारखं गाव राज्यामध्ये त्या ठिकाणी त्या गावाचा नावलौकिक होतोय. भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी भविष्य काळात येणार आहेत. उंदरगाव असेल, भाईखिंडी असेल, सौंदे असेल, उमरड असेल, कुनवर असेल, कोर्टी असेल, घोटी असेल, अशा अनेक गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी पर्यावरणाची कामं केलेली आणि भविष्य काळामध्ये याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या तालुक्याचं भवितव्य पर्यावरणाचं असणारं जे भवितव्य आहे ते आम्हाला ह्या 2,500 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एनसीसी एनएसएसच्या माध्यमातून बदलायचंय आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी आपण निसर्गाचा वारसा ठेवला पाहिजे, त्याच्यासाठी हा प्रयत्न केला. विद्यालयामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागाच्या वतीनं या ठिकाणी इको फ्रेंडली रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. खरं तर आजच्या आधुनिक काळामध्ये बहिणीच्या रक्षणापेक्षा वृक्षाचं रक्षण करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं आणि त्याच पद्धतीनं आज जे आपण जागतिक संकटाला सामोरं जात आहोत, ग्लोबल वॉर्मिंग जे व्हायला लागलेलं आहे, त्यामुळं निसर्गाचा असमतोल निर्माण झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या परिसरामध्ये असलेले, आपल्या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक वृक्षाचं रक्षण करणं, संरक्षण करणं आणि त्याची वाढ जास्तीत जास्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं ही प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याची जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आज या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये सादर करण्यात आलेला होता. हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे. या अनुषंगाने साधारणतः किती झाडांना या ठिकाणी मुलींनी राखी बांधलेली आहे, इको फ्रेंडली आपण या ठिकाणी संकल्पना मांडली. आता या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात एक 10 ते 15 झाडांना आम्ही या ठिकाणी इको फ्रेंडली राखी बांधलेली आहे आणि महाविद्यालयाच्या परिसरामध्ये, आमच्या महाविद्यालयाचा जवळजवळ 27 एकराचा परिसर आहे. या 27 एकराच्या परिसरामध्ये बहुतांश फळझाडं लावलेली आहेत. ती फळझाडं टिकली पाहिजेत आणि त्यांचं संवर्धन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, त्याची जाणीव विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. सर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय म्हटलं की करमाळा तालुक्यामध्ये वृक्षारोपणाची दिंडी असेल किंवा वृक्ष संवर्धनाचा विषय असेल, हे प्रत्येक वेळेस एनएसएसच्या माध्यमातून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रुजवला जातो आणि आता इको फ्रेंडली ह्या राख्यांच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी एक महत्वपूर्ण संदेश दिला जातोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील एनएसएस विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केलेला विभाग आहे की आमच्या करमाळा तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काय वृक्ष संवर्धनासारखे असतील, वृक्ष लागवडीसारखे असतील, तेव्हा तो संदेश घेऊन आम्ही करमाळा तालुक्यातील बहुतांश खेड्यामध्ये एनएसएसच्या शिबिराच्या माध्यमातून गावागावामध्ये लोकांचं उद्बोधन करणं, त्या लोकांपर्यंत वृक्ष संवर्धनाचं महत्व पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो. दरवर्षी बऱ्याचशा तालुक्यातील खेड्यामध्ये आम्ही वृक्ष दिंडी नेतो, वृक्ष गोडी उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही गावागावामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचे धडे त्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. भावा बहिणीचं नातं म्हणलं की एक प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आणि कुठंतरी एक जगावेगळं नातं असतं आणि आज या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी वृक्षांना
राखी बांधलेली आहे, हे नातं कुठेतरी जरा वेगळं, निसर्गाशी नातं कुठेतरी वेगळं वाटतं. आता ज्या पद्धतीनं आपण पारंपरिक पद्धतीनं आपण आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतो, म्हणजेच त्या बहिणीचं रक्षण करणं, त्या बहिणीला संरक्षण देणं आणि त्या बहिणीचं चांगल्या पद्धतीनं आपण तिथं शिक्षण असेल, संरक्षण असेल, या बाबतीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हा जसा उद्देश आहे, तसंच आपण लावलेल्या झाडाला चांगल्या पद्धतीने सांभाळणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्या अशाच पद्धतीने प्रत्येक झाड जर आपण संवर्धित केलं, वाढवलं, तर खरंच या वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून आपल्याला निसर्गाचं चांगल्या पद्धतीनं संवर्धन आणि संरक्षण केल्याचं भाग्य आपल्याला मिळणार आहे. तर इको फ्रेंडलीचं हे जे राख्यांचा जो विषय आहे, हा एक पहिलंच वर्ष आहे का याच्या आधी? आमच्या महाविद्यालयामध्ये मागील 18 वर्षापासून हा इको फ्रेंडली रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या माध्यमातून दरवर्षी येणारा विद्यार्थी हे किमान प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही अशा पद्धतीची एक प्रतिज्ञा देतो की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दारामध्ये, विद्यार्थिनीने आपल्या दारामध्ये एक तरी वृक्ष लावून त्याचं संवर्धन केलं पाहिजे, वृक्ष वाढवला पाहिजे आणि आपण या निसर्गाच्या नियमानुसार वृक्षाची संख्या, झाडांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला गेला पाहिजे.